नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पंधरे खिंड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 27 जानेवारी रोजी संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? गणेश जगताप. आपण या मैदानाचे आयोजक. हां, धन्यवाद. दादा काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केलंय? भैरवनाथ यात्रेनिमित्त आपण मैदान आयोजित केलेलं आहे. बरं, मैदान कुठं संपन्न होणार आहे? रमेश दादा पवनखिंड पंधरे या ठिकाणी. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत झाली? परमिशन आपल्याला मिळालेले आहे. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हा, बघून गेलेत आपले. आता ह्या फाटीवरती कितवं मैदान आहे हे? ह्या फाट्यावर 5व-6वं मैदान आहे. 6वं मैदान आहे. बरं दादा, बैलगाडी मालकांच्या मध्ये संभ्रम होता, फाटीच्या संदर्भामध्ये थोडासा ढाळ निर्माण झाला होता, तर काय सांगाल किती दिवसापासून काम सुरू आहे हे? 3-4 दिवस झाला ढाळाचे आम्ही हे करतोय, ट्रॅक्टर लावून ढाळ काढलेला आहे पूर्ण. बरं, पूर्ण काढलेलं आहे. बरं, आता मैदानात स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? आदत मैदान आहे. बरं, बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. पहिलं 1,11,000 आहे, दुसरं 71,000 आहे, तिसरं 51,000 आहे, चौथं 31 आहे, 5वं 21 आहे, 6वं 15 आहे, 7वं 11,000 रुपये. बरं, आणि प्रवेश फी किती? 1100 रुपये ठेवली आपण. 1100 रुपये प्रवेश फी. आपण क्वार्टर फायनल पण ठेवलेला आहे. क्वार्टर फायनल साठी आपल्या पहिले 3 बक्षीस सायकल आहेत आणि बाकीचे सगळे आहेत ते 2,000 रुपये. बरं, पहिल्या 3 बक्षिसाला ज्या सायकल आहेत त्या किती अंदाजे किंमत आहे? 7-8 हजार प्रमाणे आहेत. बरं, आणि जे मेन 1 ते 8 बक्षीस आहेत, हां, तर त्यांना ढाली कशा आहेत? ढाले आपण प्रत्येकी 2-2 ढाले. 2-2 ढाली आहेत. बरं, आणि दादा प्रवेश फी किती आहे? 1100 रुपये प्रवेश ठेवली. बरं, या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील? 26 जानेवारीला संध्याकाळी काढले जातील. बरं, आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? आपण हे मैदान 27 तारखेला भरवलं आहे. नोंदणी आपण उद्यापासून चालू केलेली आहे. बरं, सकाळची नोंदणी चालू झालेली आहे. बरं, तरी सर्व गाडी मालकांनी सर्वात लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे आपली. बरं, आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? 25 गाड्यांची नोंद झालेली. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका कमिटी मेंबर आहेत. स्वप्नील शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही या मैदानाकडं मागील 8 दिवसापासून लक्ष ठेवून आहे, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी सुरू केली, मैदानाची ज्या तांत्रिक त्रुटी होत्या, अडीअडचणी होत्या, त्या दूर करण्याचं काम सुरू आहे, सविस्तर सगळं सांगा. आता काय झालंय, जे पहिला प्रॉब्लेम होता सगळ्यात महत्त्वाचा, फाटीला जो ढाळ होता, तो फाटीचा ढाळ जवळजवळ पूर्णपणे काढण्याचं काम आता चालू आहे. तुम्ही पाठीमागे बघताय की फाटीचा एक 7-9 ज्या फाट्या आहेत, 9 पैकी 4 फाट्यांचा ढाळ काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आता पुढचं जे काम आहे ते चालू आहे. साधारणतः अजून मैदानाला 3-4 दिवस वेळ आहे. उद्या साधारणतः हे फाटीचा ढाळ काढण्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर त्याच्यावरती पाणी मारून नंतर मग ती रोलिंग केलं जाईल. अशा पद्धतीनं जी महाराष्ट्रातली सर्वोत्तम फाटी आदत बैलांना पळण्याचा, आदत आणि बैलांना पळण्यासाठी सर्वोत्कृष्ट फाटी या ठिकाणी तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणजे जेणेकरून इथून पुढची जी बारामती तालुक्यातील मैदान होणार आहेत त्यांच्यासाठी पण पुढची ही फाटी सुसज्ज अशी फाटी तयार करण्याचं काम या ठिकाणी 25 तारखेपर्यंत फुल अँड फायनल रोलिंग करून फाटी तयार होईल का? साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत या फाटीचं काम पूर्ण होईल. त्यानंतर 25 तारखेला आपण पाणी मारून रोलिंगचं काम पूर्ण करणार आहे. बरं, आता या मैदानात पहिल्या किती फाट्या होत्या ना आता किती फाट्या करण्यात आल्या? पहिल्या ह्या मैदानामध्ये 11 फाट्या होत्या. आता या मैदानामध्ये 9 फाट्या तयार करणार. आतामधलं अंतर किती ठेवलंय? आतामधलं अंतर 15 फूट आहे. आणि पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला बरोबर टेपने मोजून 850 फूट पल्ला आहे. मित्रांनो, बरोबर परफेक्ट टेपने आयोजकांनी मोजलेला आहे. 850 फूट आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? साधारणतः 10 गट थांबतील अशी या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? साधारणतः 400 ते 500 फूट अंतर आहे. एक पुढे एक ताल होती ती पण सपाट करून आता पुढं व्यवस्थित गाड्या थांबतील अशा हिशोबाने नियोजन करण्याचं काम पुढे चालू आहे. ज्या बैलगाडी मालकांनी ज्या सूचना केल्या होत्या तुम्हाला, त्या सगळ्या सूचनांचं पालन करताय तुम्ही? नाही, सूचनांचं पालन केलंय. आणि इथून पुढं म्हणजे जे 27 तारखेला मैदान होणार आहे त्या मैदानात बैलगाडी मालक म्हणून कुठली तक्रार राहणार नाही. अशा हिशोबाने आता मैदानाच्या संदर्भात तयारी केलेली आहे. मैदानाच्या संदर्भात कुठली तक्रार राहणार नाही? मैदानाच्या संदर्भात कोणतीच तक्रार नाही. ढाळ आहे, पुढे थांबायला अडचण आहे, अशी कोणतीही प्रकारची एक शब्द सुद्धा बैलगाडी मालकाकडून निघणार नाही. अशा प्रकारे सुसज्ज अशी फाटी या ठिकाणी तयार करण्यात आली. दोन्ही बाजूला मैदानाच्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड? 100% बॅरिकेड. ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणीत अडीअडचणीत
त्या ठिकाणी त्या तांत्रिक अडचणींचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? नाही, या ठिकाणी तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्याचा अगोदरच उपाययोजना केलेली आहे. त्यामुळे इथून पुढे म्हणजे आता तांत्रिक अडचणीवरती उपाययोजना करण्यासारखं काय नाही. काही 1-2 ठिकाणी तुम्ही जे सांगितल्या गोष्टी त्या ठिकाणी ती व्यवस्था केली जाईल. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? नाही, कोणतंच या ठिकाणी अशी कोणतीच घटना नाही. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? पट्टी आहे, कॅमेरा आहे, कॅमेरा आहे, पट्टी आहे. या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून अखिल भारतीय बैलगाड संघटनेचं ज्याला झेंडा पंच संघटनेचे जे सदस्य आहेत ते सलीम मुलानी हे झेंडा पंच म्हणून काम आणि करतील. समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक मयूर तळेकर, प्रवीण घाटे हे दोघं काम करतात. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या मार्फत होणार आहे? आपल्या बारामती तालुक्याचे समीर मतकराज त्यांचा शर्यत अड्डा हा लाईव्ह चॅनल आहे, त्याच्यावरती लाईव्ह होईल. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? या ठिकाणी पूर्ण बारामती तालुका संघटना आणि अध्यक्ष आबा हे या ठिकाणी निकाली पंच म्हणून काम पाहतील. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स आहे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली हो, आहे. व्यवस्था केलेली आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, या ठिकाणी गावातच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यामुळे या ठिकाणी एक फुल टाइम उपस्थित राहतील. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक बैलगाडी मालकांना विनंती की जी फाटीबद्दल शंका होती, ढाळ आहे, तो ढाळ पूर्णपणे आम्ही जबाबदारीने एक बैलगाडी मालक म्हणून आम्ही स्वतः सांगतो. या ठिकाणी जेवढे उभे आहेत ते सगळे बैलगाडी मालक आहेत. आम्ही जबाबदारीने सांगतो की या ठिकाणी जो फाटीला प्रॉब्लेम होता ढाळाचा, तो ढाळ पूर्णपणे काढून एक सुसज्ज अशी फाटी तयार करण्यात आली. त्यामुळं लवकरात लवकर जास्तीत जास्त नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. आपल्या समयात आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब मदने आहेत. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, मागील 4 ते 5 दिवसापासून पंधरेखिंड या ठिकाणी भव्यदिव्य असं मैदानाचं आयोजन नियोजन चाललंय. तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली फाटीमधल्या सुधारणा केल्या जात आहेत. काय सांगाल, आज तुम्ही प्रत्यक्ष या मैदानाला भेट दिली, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? जी अडचण होती मुख्य म्हणजे डाळ, तर तो डाळ आता जवळजवळ काढण्यात आलाय. एक 5 फाट्यात मधला डाळ काढलाय, 4 फाट्याचा डाळ राहिला, ती उद्या संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल. बा, काय सांगाल, पुन्हा एकदा ह्या मैदानावरती बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय, आदतचं मैदान होत आहे. आत्ता जी फाटी तुम्ही तयार करतायत, खरंच नवीन चेहऱ्यांसाठी फाटी लकी ठरणार आहे? काही 100% लकी ठरणार आहे. सर्व डाळ काढून पुढं जी ताल होती ती ताल दाबून सगळे इकडं माती भरून तर सुसज्ज असं फाटीचं आयोजन नियोजन केलेलं आहे आयोजकांनी. एकंदरीत फाटीचं पाणी मारून रोलिंग फुल अँड फायनल फाटी कधी होईल तयार? 25 तारखेला तयार होईल, संध्याकाळी 25 तारखेपर्यंत तयार होईल. रोलिंग करून पाणी मारून क्लिअर होईल फाटी. बरं, परवानगीलाही मोठं ही करावं लागलं, प्रशासकीय पातळीवरती प्रयत्न करावे लागले, तर काय परवानगी सुद्धा भेटलेली आहे? परवानगी भेटलेली आहे. बरं, आता काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्यांनी जी नियम अटी घालून दिले त्याच नियम अटीने पार पडेल. मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदानाच्या नियम अटींचा पुकार मैदान सुरू होण्याच्या अगोदर जाहीर केला जाईल का? जाहीर केलं जाईल. बरं, या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? त्यांना पुढे चाल देण्यात येईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद करून ड्रायव्हरला पण 1-2 महिने त्याच्यावर निर्बंध घालण्यात येईल. बरं, त्याचबरोबर आबा, अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? ती गाडी निकालास पात्र राहणार नाही, तिला कोणत्याही प्रकारचं बक्षीस दिलं जाणार नाही. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? जर गाड्या दोन्ही उतरल्या, समान उतरल्या तर संगनमत, आणि संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकून जो काही होईल तो. त्याचबरोबर आबा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार आहे? जी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमावली आहे तीच राहणार आहे. पट्टीच्या पुढे जर पाय असेल तर ती गाडी बाद दिली जाईल. त्याचबरोबर ती डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असणार आहे? पूर्ण दिवस. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीची नियमावली? त्यांनी ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीनं म्हणजे प्रूफ दावायचा आणि ऑब्जेक्शन घ्यायचं. आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं तपासणी केली जाणार आहे? नंबर टेकर आदत वासरांचे दात चेक करेल प्रत्येक, म्हणजे त्यातनं नंबर सुद्धा ऑब्जेक्शन आलं तर मग
तर स्वतः कमिटी जाईल तिथं, तालुका कमिटीचे 1-2 पंच जाऊन ते चेक करतील. आदत नसेल तर ती गाडी बाद केली जाईल. ती बात केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. बरं, लॉबी टचचा निर्णय कसा असेल? कारण की आता मागच्या वेळेस या ठिकाणी 11 फाट्या होत्या, मात्र आयोजकांनी बैलगाडी मालकांचा विचार केला आणि 9 फाट्या केल्यात. आगळपगळ फाटी झाली, चांगलं आतमध्ये अंतर आहे, तर कसा निर्णय असणार आहे? जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना जो नियम आहे तोच. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. हा भाग काय सांगाल बैलगाडी चालक मालकांना? बऱ्याच प्रदीर्घ गॅप नंतरनं बारामती तालुक्यामध्ये एक आदत एक बैल मैदान पंधरे खिंड ह्या फाटीवरती होते, तर काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये? महत्त्वाचा विषय की जी लांबून बैलगाडी मालक येणार आहे तर त्यांच्यासाठी इथं चारा, खाण्याची व्यवस्था, पाण्याची सर्व इथं राहण्याची केलेली आहे. बरं. त्यामुळं तमाम बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे. त्यांच्या बैलांना खाण्यासाठी किंवा जी लोक येतील त्यांच्या जेवणाची, राहण्याची सर्व व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. तरी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. चालतंय, धन्यवाद आबा. धन्यवाद.